हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे मुळ्याची भाजी. तर खोबरं टाकून बनवलेली आहे, कारण आमच्या कोकणामध्ये मुळ्याची भाजी ही खोबरं घालूनच बनवतात. तर तुम्ही बघा ही भाजी मी कशी बनवत आहे ती. इथे मी डाळ कुकरला शिजत घातलेली आहे, त्याच्यासोबत मुळा पण घातलेला आहे. मुळा मी शिजूनच घेते म्हणून कुकरला लावत आहे. इथे माझा भात पण शिजलेला आहे. आता मी इथे डाळीला फोडणी देणार आहे. डाळीला फोडणी देण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. नंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण, मिरची, तर सगळी शिजवलेली डाळ होती ती डाळ पण टाकणार आहे. त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकणार आहे, कारण मी इथे गोडी डाळ बनवत आहे आणि मी हळद आणि मीठचा वापर करत. आणि नंतर मी इथे उकळी आल्यानंतर कोथिंबीर सर्व करणार आहे. इथे मी मुळ्याची भाजी बनवणार आहे, त्यासाठी कांद्याचा वापर जास्त केलेला आहे, कारण मुळ्याच्या भाजीला कांदा हा जास्त प्रमाणात वापरला जातो, म्हणून मी कांद्याचा वापर करत आहे. इथे तेल टाकलेलं आहे. कांदा, मिरची, लसूण आणि मीठ टाकते, जेणेकरून कांदा लवकर ब्राऊन व्हायला, म्हणून मीठ टाकते त्याच्यामध्ये. नंतर हळद घातले आणि थोडंसं लाल तिखट असं घातलेलं आहे. इथे माझा कांदा पण चांगला ब्राऊन झालेला आहे आणि मिरची मी उभी चिरून घेतलेली आहे, कारण थोडा तिखटपणा पाहिजे म्हणून मी उभी मिरची चिरून घेतलेली आहे. काही सहसा हळदीमध्ये भाजी बनवते. आता कोणाला मसाल्यामध्ये पाहिजे मसाल्यामध्ये बनवू शकता, ज्याची त्याच्या इच्छेनुसार बनवत असतात. इथे मी आता वरून खोबरं घालत आहे, कारण पालेभाजीमध्ये खोबऱ्याचा वापर आम्ही करतोच आहे. ओलं नारळ वापरतो. बघा इथे माझी भाजी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.